कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवाय ही लोक पोलीस तर नक्कीच वाटत नाही, काहीतरी वेगळा मॅटर। कोणी पाठवलं असेल यांना? ज्यांना आशूचं लग्न व्हावं असं वाटतंय त्यांनी। तू नको काळजी करू चंदन। तुम्ही त्याची काळजी करू नका, तो पोचेल सेफ मंडपात आणि तुम्ही ढगात। हे तू हात तर लावून दाखव, तुला कळेल कोण कोणाला ढगात पाठवतं ते। हा आशू, हे सगळं दिव्यामुळे झालंय। शिवा, शिवा, नाही नाही ठीक आहे चंदन, काय नाही झालं एवढं। नाही काय नाही झालं। हा थांब, त्याच्यावर प्रेशर दे, प्रेशर दे त्याच्यावर। आशू का ठीक आहे एवढं। अरे काय नाही झालं ते। रक्त येतंय खूप। अरे बाबा, तुझं लग्न आहे तिकडं, तू चल, तू कल्टी मारित ना। अरे तू लग्न कर, मजा कर, मी सांभाळतो यांना। आशू तुला सांगते ना, निघ इथून। नाही, आशू, आशू, आता नको जाऊस। तुला कळतंय ना आता, हे सगळं कोणीतरी घडवून आणतंय। कोण असेल ते, ज्यांना तू आणि शिवा एकत्र नकोय। गप्पा बस चंदन, तू जा इथून, निघ। तू ऐक, हे बघ, तुमचं तुम्ही कामाशी काम ठेवा, कळलं? इथे तुमचा काही संबंध नाही, माझं लग्न आहे, मी बघीन, निघा इथनं। आशू तू इथून निघ, तुला कळतंय का? आशू, आशू तुला सांगते ना इथून जा म्हणून।
शिवा, काय मला तुला काहीतरी सांगायचंय. आशू, ही बोलायची वेळ आहे का? हीच तर वेळ आहे, नंतर अजून उशीर होईल. अरे तुमचं काय ते जरा लवकर सॉर्ट आउट करा, नाहीतर हे लोक आपल्याला सॉर्ट आउट करतील. तुझ्या आशू, चांगली संधी शोधलीस रे. आता मग कधी बोलू? हे बघ, मला हे सगळं ना आता रिअलाइज झालं जेव्हा मी बाहेर गेलो आणि मग चंदननी दिव्याचं नाव घेतलं आणि मग सगळ्या गोष्टी एकदम माझ्या समोर आल्या, सगळे डॉट्स जुळले. हे जे घटनाक्रम आहेत ना, ते जे काही घडलेत ते सगळे एकदम क्रमात माझ्या लक्षात आले आणि मग मी विचार केला. मग मला कळलं. कसले क्रम? अगं, सांग ना आशू, कसले क्रम? त्या दिवशी तुझा बर्थडे होता आणि मी येत होतो. तू नाही आलास ना पण. अगं, मी आलो ना, मला तुला तेच सांगायचं होतं. काय सांगायचं होतं? तेच जे तू विमानात मला विचारलं होतंस. म्हणजे काय काय? शिवाय यार, मुद्दामून नको करूस. मी प्रपोज करायला येत होतो तुला. शिवा, मग पुढे काय झालं त्याचं? अगं, मग तिथे दिव्या आली. पण कशी आली तिला कोणी सांगितलं काय माहिती, आणि तिने माझ्या हातात चिठ्ठी दिली. पण मग स्टेपनीच्या घराचं होत असताना तू भीक म्हणून पैसे दिलेस, त्याचं काय होतं? त्या दिवशी मी दिव्याकडे पैसे दिले, तिला सांगितलं ते स्टेपनीला दे. तू मला सांग, तुला कसं वाटलं की मी भीक म्हणून पैसे दिले? कारण मला दिव्याने सांगितलं कारण हे. एक्झॅक्टली, दिव्या. त्यानंतर मी ती व्हॉइस नोट ऐकली. मग मी चंदनला भेटायला गेलो, मला त्याला प्रश्न विचारायचे होते. पण मग माझ्या गाडीचा अचानक सायरन वाजायला लागला आणि मी ह्या सगळ्यामध्ये एकच कॉमन फॅक्टर मला लक्षात आला, आणि तो म्हणजे दिव्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.